काय झालं? कुठे जाताय का तुम्ही? होय, काम शोधाया. काय ही अचानक असं काम शोधण्याची शक्ती कुठून आली तुमच्यात? माझा पोरगा जर एवढा लढत आहे तर त्याला बघून माझं मन बी बोलतंय का मी बी लढावं, संघर्ष करावं. भलेही भीमच्या बापासारखा नाही, पर भीमच्या जातीचा माणूस बनून तरी लढू शकतो ना. स्वतःच्या वयाचा तरी विचार करा. वय वयाचा विचार तर कवा माझ्या पोरांना बी नाही केला. एवढ्या कमी वयात तो जगासंग लढतोय, तर मग या जास्तीच्या वयात मी बी तर लढू शकतो ना. जाऊ नका, थांबा थांबा, ऐका जरा, थांबा. यो भीम बी ना सतत काहीतरी असा करतो ज्यामुळे घरातल्या समजा लोकांची चिंता वाढते. काय? आता काय केलं माझ्या नवऱ्याने? काय झालं? बाहेर तुझ्या बाबाला बघितलं? वय बघितलं. त्यांची तब्येत खराब राहते आजकाल, तरी बी ते काम करायचा विचार करत आहेत. माहित नाही का? कारण त्यांना वाटतं की त्यांचा पोरगा भीम एवढा क्रांतिकारी बदल आणू शकतो, तर जरासा संघर्ष त्यांनी बी करावा. आणि मला माहित आहे ते बदलतील बी. जी बी काही आपली चांगली परिस्थिती राहिली आहे ती बदलतील आणि एवढी वाईट करतील का माहित नाही आपण ती कशी सांभाळू शकू. नाही, असं कधीच नाही होणार. कारण बाबांना सांभाळण्याची जबाबदारी जेवढी तुमची आहे तेवढी आमची देखील आहे. मला भाषण देण्यापेक्षा चांगलं आहे की जा आणि आपल्या बाबांना सांभाळ जरा. जा. आता आपला पुढचा निशाण भीमराव नाही, रामजी असेल. भीमरावचा बाप. दादा, भाऊ, काही काम मिळेल का? दादा, हा रामजी करतोय काय? माहित पडेल. मी हा सांगतो मालक. यो रामजी काम शोधायला चालला आहे. अजून एक गोष्ट, यो रामजी लय दिवसापासून आजारी आहे, त्यामुळेच तर घरात राहत होता. आणि आता बघा म्हातारपणात काम शोधायला चाललाय. ही माहिती आपल्या खूप कमी येईल. तर आता असं आहे, तर आता त्या चाळीचा खबरी हितेश नाही तर तू असशील. आणि ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. होय मालक. आता जा. दादा, आता आपण या रामजीच्या मागे जाऊया. आज याला बरोबर संपूया, म्हणजे तो भीमराव हादरून जाईल. चला दादा. जनार्दन, मनोहर, आता आपले मज्जा करण्याचे दिस निघून गेलेत. आता पुन्हा त्याच कामावर जायचं. मला दिसभर परत तेच बूट चप्पल शिवायला पाहिजे, तुला भाजी ऐकली पाहिजे, आणि तुला पुण्यांदा तेच चाय बनवायला पाहिजे. काय बोलायचं हितेश भाऊ, समज तर झालं या भीमरावमुळं. अरे जोखू, अजून किती दिवस रचणार आहेस? आता झालो तर ना आपण समजे बेरोजगार. आता तरी करूया दोस्ती. हितेश भाऊ, ही गोष्ट आता पुन्हा बोलू नकस. तुमच्यासारखं दगाबाज संघ काही दोस्ती बिस्ती नाही होणार.
जोखू अरे का दोस्ती नाही मोठी समधी झालो होतो आणि उद्ध्वस्त बी समधी झालो पुण्यांदा आपापली कामं चालू करूया जसं आधी चाललं होतं तसं आता बी चाललं आयुष्य नाही आता समजा तसंच नाही चालणार आता जर हे कपडं धुण्याचं इस्त्री करायचं दुकान जर पुण्यांदा उघडलं तर काम मिळून नाही होणार म्या माझं काम वेगळं करणार आणि जोखू आपलं काम वेगळं करेल ए फुलिया हा काय मूर्खपणा आहे तुझा उद्धटपणा नाही जोकू काका तुमच्या सोबत काम करून फुलिया काकीने पाहिलं ना जेव्हा तुम्हाला नवीन काम भेटलं तेव्हा तुम्ही तुमच्याच स्वतःच्या दुकानाला उद्ध्वस्त केलं आता परत तुम्हाला नवीन काम भेटाल परत उद्ध्वस्त कराल मग फुलिया काकीची किती वेळा फसवणूक कराल ए चुप स्वतःचं काम अशी काम ठेव आमच्या ना आमच्या बायकोच्या मंदी बोलायची काय बी गरज नाही आहे तर ती हद्द तुम्ही आधीच पार केलेली आहे जिथं नवरा बायकोच्या मध्ये बोलायचा कोणाला बी हक्क नसतो पर आता चुकीचं झालं तर आम्ही बोलणार हे बघ जोखू आता तुझं दुकान उघड आणि म्या माझं दुकान उघडणार बाय बाय इकडे इकडे उघडूया आणि हे दाखवूनच देणार की एक बाई पुरुषाची मदत घेतल्या बगर दुकान नाही चालवू शकत आणि जोखू आम्ही समज तुझ्या संघ आहे वय जोकू आम्ही समधी तुझ्या संघ आहोत आणि फुलिया आम्ही समजे मिळून तुला तुझी लायकी दाखवून देऊ वय जोखू आपण समधी मिळून तुझं दुकान बनवूया हो हो जोकू चल बाय बाय चला होय तर मग जावा की ऐकून का दाखवताय आलात मोठा आमची लायकी दाखवणारा जोखू थोड्या वेळा आधी तर तू या समध्या माणसांसंग बोलत बी नव्हतास यांच्या संग दोस्ती बी करत नव्हतास पण आता अचानक या समध्या लोकांचा असा मर्दाचा अहंकार जागा झालाय समधी एकत्र झाले स्वतःच्या लायकी मंदिरा आणि बघ गपगुमान का आम्ही काय करतोय ते होय तर मग ठीक आहे कायच नाही बोलणार आता फक्त गप्प बसू पण तुला हे दाखवून देऊ की एक बाई पुरुषाच्या मदती बिगर दुकान कशी चालवते ते की तू मला एका व्यक्तीचे नाव सांग जो प्रत्येक सामाजिक सभेमध्ये तुझ्या जातीवाल्यांच्या बाजूने भाग घेईल आमच्या बाजूने मालू प्रत्येक सभेत भाग घेईल जबाबदारी अंगावर पडली तर सर्व काही करशील आणि तसही जो व्यक्ती दारू सोडू शकतो तो काहीही साध्य करू शकतो मित्र जर चांगला असेल तर आपल्याला जंगलातल्या जनावरांच्या आयुष्यातनं काढून सामान्य आयुष्य बनवू शकतो सामान्य काय भीमने विशेष बनवलं आहे भीम सारखा मित्र समध्यासनी मिळो मालोजी दादा आज लय आनंदाचा दिस आहे त्यासाठी मी तुला आवडते तशी मिठाई घेऊन आलोय घे खा खा की मोठा भाव आहे तुझा म्या आता काय जलंभर असाच रुसून बसणार आहेस दादा माझ्या संग जसं तुम्ही राहिला आहेसा तसं असेल तर जलंभर रुसून बसायचा हक्क आहे मला पर भीमकुंडनं शिकलो आहे का उगाच कुणावर रुसून बसणं बी चांगलं नाही आहे नाहीतर तो सौता जिजाबाई काकी संग आजूबाजू रुसून बसला असताना त्यामुळे दादा म्या बी अजिबात रुसणार नाही तुम्ही मिठाई चारली तर मी खाणार दादा घे खा 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 तुझी आवडती मिठाई आणली काय झालं दादा काय विचार करत आहेसा काही भी नाही लय दिवसापासनं तुझ्या संग एक गोष्ट बोलायची होती पण समजतच नव्हतं का कवा बोलू आज आनंदाचा दिस आहे तर म्हटलं आजच सांगून टाकतो
बोला की. म्या काय विचार करत होतो का आता तुला लगीन केलं पाहिजे, जेणेकरून हसत खेळत तुझं बी कुटुंब तयार होईल. दादा, आता आपल्याला एक सीमा बनवली पाहिजे, ज्या पुढं ना तुम्ही यायचं ना म्या. मालूजी, जरा बाहेर जाऊन बघ ना की दादा कुठे गेले आहेत ते. काय झालं आत्या? दादा काम शोधायला गेले आहेत आणि त्यांच्या माग माग भीम आणि रमा बी गेले आहेत. चल आपण समजे जाऊन शोधूया. नाही नाही दादा, म्या जाऊन बघून येतो. म्या येतो. हे बाबा पण ना काही विचार न करता काही करायला निघालेत. तब्येत बरी नाहीये आणि निघालेत काम शोधायला. कमीत कमी एकदा बोलायला तरी पाहिजे होतं. कसं बोलतील? इतके दिवस झाले तुम्ही त्यांच्याशी कुठे चांगलं बोलता? हो, नाही बोलत आहे, पण कामाच्या गोष्टी तर होत होत्या ना, तर त्यांनी हे गरजेचं नाही समजलं. नाही समजलं गरजेचं. पोरगाच असं प्रत्येक गोष्टीवर अडून बसेल तर वडील काय बोलतील? म्हणजे तू मला अपराधी समजतेस? वय समजते. तुम्ही बाबांच्या बाबतीत जरा कठोर झाले. बाबा आनंदादावर रुसले होते, तेव्हा बाबांनी आनंदादाला घरच्या आत येऊ नाही दिले. मग तुम्ही रागावलासा. आनंद माझ्या घरात नाही येणार आणि मला या गोष्टीवर काय बी बोलायचं नाहीये. माझं घर आहे, मी ठरविणार का माझ्या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार. आनंददादा घराच्या आत येणार आणि जर आज कोणाचा विरोध करावा लागला तर आम्ही तुमचा विरोध करू. तेव्हा बाबांची बी काहीतरी अडचण असेल ना. पण मला ना तुझ्यासोबत या विषयावर भांडायचंच नाही. मला बी नाही भांडायचं. त्यामुळे गपगुमान बाबांना शोधूया. दादा, काही काम मिळेल का? नाही भाऊ, आता काय नाही. दादा, काही काम मिळेल का मला? सुरुवात नाही झाली आणि काम मागे येतात. आता काय काम नाही, जावा. दादा, काही काम मिळेल का? नाही, माणूस आहे आमच्याकडं. बरं. तो जो माणूस दिसतोय त्याला पाजायचंय. ठीक आहे. मटका खाली उतरव.
ऐक, आता जाऊन त्या माणसाच्या बाजूने जा. हा, ताकाचा माठ घेऊन. ठीक आहे. थकलेला आणि तहानलेला आहे तर ताक नक्कीच पियेल. आणि लक्ष ठेव की तो ताक नक्कीच प्यायला हवा, नाहीतर तुला 1 रुपयाही देणार नाही. कळलं? ठीक आहे. चल जा आता, जा. घ्या ताक. ताज ताक घ्या ताक. दादा, जर रामजी ताक प्यायला नाही तर? सकारात्मक विचार कर. बघ, उन्हाळा आहे, थकलेला असेल, आता तहान तर लागलीच असेल ना. पियेल. ताक घ्या ताक. आणि जर नाही प्यायला तर काही वेगळं ठरवूयात. ताज ताक प्या. ताक घ्या ताक. ताज ताक घ्या. ताक प्या ताक. ताक घ्या ताक. हो, ताक देऊ काय? नको, ताक नको, पण जरा पाणी असेल तर द्या ना, लय तहान लागली आहे. पाणी नाही, ताक आहे, ताजा आहे. नाही नको. आजच बनवलं आहे भाऊ. नको, धन्यवाद. ताक घ्या ताक. ताक प्या ताक. ताजा ताक प्या. ताक घ्या ताक. ताक घ्या ताक. ताज ताक प्या. ताक घ्या ताक. ताक घ्या ताक. अहो प्या ना भाऊ, चांगलं ताजं ताक आहे, तुमची ताण बी भागल. हे बघ, माझ्याकडे पैक नाहीये. अहो पैसे कुणी मागितले आहेत? पैका नंतर बी देऊ शकता, आधी ताक प्या. अहो ताजं बनवलेलं आहे. तुमचे खूप खूप आभार. प्या, मजा येईल. भीम, काका नाही भेटलेत अजून? नाही. ये. आता आली ना मजा.